असीम सरोदे यांच्यावर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी नुकतीच त्यांच्या सनद रद्द करण्याची कारवाई केलेली आहे. तर आपण याकडे कसं बघता? ॲडव्होकेट असीम सरोदे हं. हा स्वातंत्र्याचं उद्गान करणारा एक वकील आहे आणि अशा वकिलानं एखादी गोष्ट सांगणे किंवा एखादं स्टेटमेंट करणे किंवा एखाद्या विषयावर बोलणे हे खऱ्या अर्थानं म्हणजे त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीमधील आपल्या मूल्याचा फार मोठा आदर करणं आहे. परंतु या ठिकाणी आज देशामध्ये जे सरकार आहे ते अत्यंत जातीयवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी आहे. ते दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल किंवा कोणत्याही संस्था असतील, ह्या त्यांनी आता आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी जे काही बोललं त्याच्यावर एकदम नियंत्रण आणण्याचं काम किंवा त्यांच्या कृतीबद्दल एकदम बंधनकारक निर्णय घेण्याचं काम इथल्या संस्था आणि ह्या सरकारच्या धार्जिण्या असल्यामुळं घेतात असा माझा समज आहे. आणि म्हणून मी सरोदे सरांचा अत्यंत कट्टर समर्थक आहे. ते जे बोललेत त्याच्यावर त्यांनी ठाम राहिलं पाहिजे आणि त्यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतलेत ते त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी दंड भरण्याचं नाकबूल केलंय आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या स्टेटमेंटवर आजही अत्यंत कायम आहे आणि त्यामुळं मी काही झुकणार नाही. ही त्यांची जी भूमिका आहे या भूमिकेशी मी सहमत आहे. आणि असीम सरोदे यांना मी कट्टर म्हणजे साथ देतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही ह्याच भूमिकेवर राहा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. जो जो आंबेडकरीवादी असेल, जो जो लोकशाहीवादी असेल, जो जो या घटनेला मानतोय असा प्रत्येक माणूस त्यांच्याबरोबर उभा राहू शकतो याची मला खात्री आहे. आणि म्हणून असीम सरोदे यांनी जी भूमिका घेतली आहे ती अत्यंत स्वागतार्ह आहे, अत्यंत चांगली आहे. आणि ते जे बोललेत ते इथल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या गदा येतात, इथल्या लोकांना जे काही समजा आकळल्या जात आहे किंवा त्यांना बंधनात टाकल्या जात आहे, याच्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्या भूमिकेशी विरोध असण्याचं किंवा त्या भूमिकेच्या बद्दल काही बेकायदेशीर असण्याचं कारणच नाही. आणि म्हणून त्यांना म्हणजे 3 महिने बंधनात टाकणे किंवा त्यांची सनद काढून घेणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत चुकीच्या आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत सरोदे सरांच्या, आणि त्यांनी जी भूमिका घेतली तिचं आम्ही स्वागत करतो. त्याकडे एक पॅन्थर म्हणून आपण कसं बघता? मी जसं मगाशी सांगितलं की इथं निजामापेक्षाही अत्यंत कट्टर जातीयवादी सरकार आहे, एक हिंदुत्ववादी सरकार आहे, एकांगी विचाराचं सरकार आहे. आणि ह्या सरकाराच्या माध्यमातून प्रत्येक अन्यायी अत्याचारी माणसाला दडपण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जिथं जिथं कुठं अन्याय होईल, जिथं जिथं कुठं अत्याचार होईल, त्या अन्याय अत्याचाराच्या बरोबर आणि त्या अन्याय अत्याचारग्रस्तांच्या बरोबर आम्ही भारतीय दलित पॅन्थर म्हणून ठामपणे उभे राहूत. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत, आता पुष्कळ घटना आहेत. मी आता जेव्हा फिरतो आणि जेव्हा पाहतो तेव्हा असं आहे की प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडत आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की आता हे थांबलं पाहिजे. आणि भारतीय दलित पॅन्थरची काल जेवढी गरज नव्हती तेवढी आज गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक तरुणाने, प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणाऱ्या माणसानं आणि प्रत्येक बाबासाहेबांच्या म्हणजे चाहत्यांनी भारतीय दलित पॅन्थरमध्ये जॉईन व्हावं आणि ही ताकद मजबूत आणि बलाढ्य बनवावी आणि शक्तिशाली बनवावी आणि लढाऊ बनवावी अशी मी सगळ्या तरुणांना आव्हान करतो.